नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वस्तुचित्र 2019 मधला पेपर आहे आणि त्याचाच आपण सराव करतोय। तांब्याची किंवा पितळाची वस्तू कशा पद्धतीने रंगकाम करून कलर करायची ते आपण आज बघणार आहोत। एक तांब्याची कळशी स्केच केली आणि शेजारी एक नारळ आहे आणि मग नारळ आणि तांब्याची वस्तू अशा पद्धतीच्या तीन वस्तू या ठिकाणी आपण समोर मांडलेल्या आहेत। या पद्धतीने ड्रॉइंग स्केच कंप्लीट करायचा आहे। तिन्ही वस्तूंची मांडणी व्यवस्थित करायची। कळशी पितळाची आहे आणि याचं रंगकाम चालू केलेलं आहे। येलो कलर मी अप्लाय केलेला आहे, येलो कलर मी लावतोय। पिवळा रंग लेमन येलो लाईट छटेसाठी, गोल्डन येलो मीडियम छटेसाठी वापरलाय, मध्यम छटा, आणि येलो वॉकर किंवा क्रोम येलो आपण वापरतोय डार्क छटेसाठी। तसेच ब्राऊन वगैरे वापरलेला आहे। या ठिकाणी ऑरेंज कलर पण मी टच देतोय, ऑरेंजचे पण, जेणेकरून इफेक्ट येईल। पितळेचा भांड्याचा लाइकनेस कसा आणायचा एकदम सोप्या पद्धतीने, सहज सोप्या आणि साध्या पद्धतीने कमीत कमी रंग कलर ब्रश वापरून ब्रशच्या फटकाऱ्यांनी आपण तो कळशीमध्ये इफेक्ट आणणार आहोत। ऑरेंज कलर मी वापरलाय, ऑरेंज, येलो, गोल्डन येलो, तसेच ब्राऊन, येलो ऑकर, डार्क शेड मी भरतोय, ब्राऊनची येलो ऑकर मिक्स, ज्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी लाईट आणि डार्कच्या ठिकाणी डार्क। छायेचा भाग आहे तो आपण डार्क शेडने रंगवतोय। ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी लाईट कलर तसाच ठेवलेला आहे। अशा पद्धतीने हळूहळू कळशीला गोलाई येत आहे, स्वरूप येत आहे। अशा पद्धतीने आपण ही सोप्या पद्धतीने, इकडे नारळाची छटा, नारळाला येलो ऑकर वापरलाय, तसेच ब्राऊन, त्याचबरोबर मगाचं रंगकाम सुरू आहे। मगाला लाईट ब्ल्यू कलर वापरला, ज्या ठिकाणी शेड लाईट आहे त्या ठिकाणी प्रकाशाचा भाग आहे त्या ठिकाणी लाईट कलर वापरलाय मी। ब्ल्यू मध्ये थोडासा टच केला व्हाईटचा आणि तो वापरला, आणि ज्या ठिकाणी डार्क आहे त्या ठिकाणी काय केलंय तर रेड टच करून ब्ल्यूलाच थोडस जांभळट रंग वापरलाय। ज्या ठिकाणी छायाभेद आपल्याला दिसतोय तो त्या पद्धतीने आपण अप्लाय करतोय रंग। प्रकाशाच्या बाजूने प्रकाश, छायेच्या बाजूने छाया वापरतोय। डार्क बाजू, छायाची बाजू आपण काय करतोय तर त्याच रंगामध्ये रेड टच करून थोडासा जांभळट कलर वापरलाय। नंतर बारीक ब्रशने डिटेलिंग काम करतोय। अशा पद्धतीने आपण ही मग, कळशी आणि नारळ यांचं सराव करू शकतो। या वस्तूपैकी कोणतीही वस्तू आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते। शॅडोची बाजू दाखवतो मी, शॅडो सावलीचा भाग दाखवतोय। यामध्ये जांभळा किंवा
ब्लू कलर वापरला आहे, ब्लू जांभळा, निळा जांभळा शॅडो दाखवली. नारळामध्ये अजून शेड लाईटचा भाग दाखवतोय काही डिटेलिंग. नारळ काय अजून एवढा व्यवस्थित झालेला नाही, तर त्यासाठी नारळामध्ये मी काय केलं तर थोडंसं काम लहान ब्रशने वाढवलंय. डार्कची बाजू मी वाढवतोय. नारळ ज्यावेळेस खाली सावली दाखवेल त्यावेळेस तो व्यवस्थित वाटणार आहे. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपला जादूगार हरदास हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वस्तुचित्र 2019चा ग्रुप बी चा पेपर आहे. हा सरावासाठी आपण घेतलाय. तांब्याच्या वस्तूचा लाईटनेस, तांब्याची वस्तू कशी रंगवायची यासाठी हा मुद्दाम घेतला मी. या पद्धतीने रंगकाम पूर्ण होत आलेले आहे. या पद्धतीने अजून काही डिटेल्स राहिले असतील तर ते आपण छोटा ब्रश वापरून करायचे आहेत. लाईटचा भाग मी दाखवतो इथं. ज्यावेळेस चित्र कंप्लीट होईल, पूर्ण होईल, त्यावेळेस आपलं अशा पद्धतीचं वस्तुचित्र दिसेल.